आहोत। या कार्यक्रमाच्या मंगलाचरणासाठी मी बोलवतो प्राची विश्वंभर यांनी यावं आणि आजच्या या कार्यक्रमाचं मंगलाचरण करावं। जय बोलो संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर महामुनि राज की, नवाचार्य आचार्य श्री समय सागर महाराज की, सुपार्श्व सागर महाराज की, समस्त मुनि संघ की। तुम भक्ति हो तुम शक्ति हो मम आत्मा की, तुम गुरु मुक्ति हो परमात्मा का स्पर्श हो, पुलकित हृदय का हर्ष हो। तुम हो समर्पण का शिखर, तुम हो समर्पण का शिखर, हर भाव में उत्कृष्ट हो। तुम भक्ति हो तुम शक्ति हो मम आत्मा की, तुम गुरु मुक्ति हो। हद करेगा हिंदी भाषा को तुमने ही आगे बढ़ाया है, दर दर भटकते प्राणी को, दर दर भटकते प्राणी को अब स्वावलंबी बनाया है। तुम भक्ति हो तुम शक्ति हो मम आत्मा की, तुम गुरु मुक्ति हो। यानंतर या कार्यक्रमासाठी स्वागत गीत म्हणण्यासाठी मी निमंत्रित करतो नीता देशमुख यांनी यायचं आहे आणि या कार्यक्रमाचं स्वागत गीत या ठिकाणी अजून एक मंगलाचरण आहे की नाही, सोनाली जाधव, पहिला सोनाली जाधव यांनी यायचं आहे आणि त्याने एक मंगलाचरण या ठिकाणी सादर करायचं आहे। संत श्रोमणी आचार्य विद्यासागर महामुनि राज की। मेरे गुरुवर विद्यासागर शिल्पकार हो तुम, हम माटी को रूप दिया है कुंभकार हो तुम। शाश्वत जीने की तरह तेरा ही उपकार, हथकर का उद्योग है जीवन का आकार। इस स्वर्णम भारत को प्रतिभारत बनाया है, गुरुदेव आपने हमें जीना सिखाया है। मेरे गुरुवर विद्यासागर शिल्पकार हो तुम, हम माटी को रूप दिया है कुंभकार हो तुम, हम माटी को रूप दिया है कुंभकार हो तुम। संत श्रोमणी आचार्य विद्यासागर महामुनि राज की। इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप है आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। 10 दिशाने गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशाने गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले। पूर्ण नियोजन अपूर्ण झाले सावरल्या नजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। इतिहासाचे रंगरूप
रूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक नम्र कलेचे कुणी उपासक कुणी तपस्वी कुणी साधक शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद. मंगलाचरण या स्वागत गीतानंतर या ठिकाणी जे आपणा सर्वांचे प्रेरणास्थान आहेत, अनेक राष्ट्रीय हितचिंतक असे आचार्य होऊन गेले की ज्यांच्या प्रेरणेने आज संपूर्ण देशभरामध्ये अनेक शहरामध्ये अनेक नगरामध्ये हा हातकरघा दिवस साजरा केला जात आहे. कारण त्यांच्या प्रेरणेनेच आज देशभरामध्ये पुन्हा एकदा हातमागाची चळवळ सुरू झालेली आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची जी चळवळ होती, त्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचं प्रमुख प्रतीक चिन्ह जर काय असेल ते चरखा होतं. महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीचा जो इतिहास रचला, त्या इतिहासामध्ये गांधीजी जेवढं महत्त्व या चळवळीला देत होते, स्वातंत्र्य लढ्याला देत होते, तेवढंच महत्त्व चरख्याला पण देत होते. कारण गांधीजींनी एका ठिकाणी लिहून ठेवलं की ज्यावेळी इंग्रजांच्या पासून हा देश मुक्त होईल, हा देश मुक्त झाल्यानंतर या देशात पहिला काय करायचा असेल तर माझा भारत देश दारू मुक्त झाला पाहिजे आणि चरकायुक्त झाला पाहिजे. चरकायुक्त एवढ्यासाठी त्यांनी म्हटलं होतं की या चरख्याच्या द्वारे त्यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहिलेलं आहे, देशाची अर्थनीती जी आहे ही देशाची अर्थनीती जर बदलायची क्षमता कोणामध्ये असेल तर ही चरख्यामध्ये आहे. अशा पद्धतीचे उद्गार गांधीजींनी काढले होते. आणि त्यावेळच्या नंतर पुन्हा मधल्या काळात हा हातमाग सगळा इतिहास जमा झालेला होता. आणि इतिहास जमा झालेल्या हातमागाला पुन्हा इतिहासाच्या पुढे आणण्याचं कार्य जर कोणी या देशात केलं असेल तर ते परमपूज्य संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागरजी महामुनिराज यांनी केलेला आहे. आज देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये, छत्तीसगडमध्ये अत्यंत दुर्गम अशा आदिवासी भागामध्ये आमच्या ब्रह्मचारिणी दीदी जाऊ त्या ठिकाणी काम करत आहेत. आज शेकडो लोक त्या ठिकाणी काम करतात. ह्या कामाची प्रेरणा घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये माजी केंद्रीय मंत्री आता सध्या विद्यमान खासदार आहेत अनुरागजी ठाकूर यांनी ती प्रेरणा घेऊन हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा हातमाग केंद्र सुरू केले. तिथं जाऊन सुद्धा आमचे ब्रह्मचारिणी दीदी ब्रह्मचारी लोक आज काम करत आहेत हिमाचल प्रदेशासारख्या ठिकाणी. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आचार्यश्रींनी मला बोलवलं 2016ला. मला आठवतं 2016ची दिवाळी झाल्या मी आचार्यश्रींच्यावर गेलेलो होतो आणि आचार्यश्रींनी मला सांगितलं, आचार्यश्रींनी मला वास्तविक एक काम सांगितलं होतं आणि सांगितलं होतं मी दीक्षेच्या आचार्यश्रींकडे दीक्षेचा आग्रह करत होतो. आणि एक प्रकरण होतं, ते सगळं काम संपवून तू ये
आणि तुला दीक्षा देतो असं आचार्यसिंह मला म्हटले होते. आणि ते सगळं संपवून तो कागद घेऊन मी आचार्यसिंहच्याकडे गेलो आणि आचार्यसिंह तो कागद बघितला पण नाही. तो कागद घडी घातला, 4 घडी घातले खिशात बसण्यासारखं आणि एक खिशात ठेव म्हटले. आणि तुझ्यासाठी मी एक चांगलं काम विचार करून ठेवलेला आहे. मी म्हटलं आता यांनी मला काय काम सांगतात. आचार्यसिंहने सांगितलं की आता आपल्यासनी देशासाठी आणि देशाच्या लोकांच्यासाठी आणि बेरोजगार लोकांच्यासाठी काहीतरी काम करायचं आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या कामाची जबाबदारी मला तुझ्यावर द्यायची आहे. मी म्हटलं मला काही ते जमणार नाही, तुम्ही मला दीक्षा देतो म्हटला होता, दीक्षा द्या. त्या दिवशी मला तो आठवतो, तेंदुखेडाच्या तारादेही या गावामध्ये आचार्यजी होते आणि त्या एका खोलीत बसले होते. मी असं खोलीसमोर चालू होताना बोलवले. हे म्हटले तुझ्यासाठी कामाचा एक विचार करून ठेवलेला आहे आणि हे काम करायचं आहे. मी सांगत होतो सातत्यानं दीक्षा द्या, मला दीक्षा द्या. मला त्या दिवशी आचार्यजी 2.5 तास बसवून घेतले आणि 2.5 तासामध्ये मला फक्त आणि फक्त एकच सांगत होते, महाराष्ट्रातला मराठवाड्याचा जो भाग आहे, मराठवाडा आणि विदर्भ प्रांत आहे, या भागामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांचं आत्महत्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर हे शेतकरी सुखी संपन्न बनले पाहिजेत. आणि केवळ शेतीच्या आधारावर हे सुखी संपन्न बनू शकत नाही. त्यासाठी या शेतीचा एक जोड उद्योग काहीतरी त्यांना दिला पाहिजे. आणि आत्ता आपल्यास तिथे काम करायचं आहे मराठवाड्याने विदर्भामध्ये विशेषतः, की आपल्यासनी शेतीबरोबर हातमागाचा जोडधंदा म्हणून आपल्यासनी शेतकऱ्यांच्या पुढं पर्याय म्हणून हा उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि हा पर्याय उपलब्ध करून दिलो तर शेतकरी संपन्न होतील. आणि ज्यावेळी ते संपन्न होतील त्यावेळी त्यांच्या मनामध्ये आत्महत्याचा विचार येणार नाही आणि आत्महत्याचं प्रमाण आपोआप कमी होईल. सरकार आत्महत्या करणाऱ्याला पैसे देत आहे ते आपण बघायचं नाही. आत्महत्या केल्यावर काय देऊन त्याला उपयोग काय आहे. त्याच्यापेक्षा ते आत्महत्या करू नयेत यासाठी काय करता येईल, ते कसं करायचं याची योजना सांगत होते. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 3 हातकर्गे आचार्यसिंह सुरू करायला सांगितलं. 2017चा अक्षय तृतीयाला महाराष्ट्रामध्ये पहिले 3 हातकर्गे सुरू झाले. त्यात एक शिरपूर होतं, नंतर ते बंद पडलं. आत्ता आणि पुन्हा सुरू झालं. शिरपूरला सुरू झालेलं होतं 2017ला अक्षय तृतीयाला दिवशी. कुंथलगिरी या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये शिरड शहापूर अशी 3 केंद्र पहिल्यांदा आचार्यसिंह महाराष्ट्रामध्ये सुरू केली. आणि अशा पद्धतीनं ज्या आचार्य भगवंतांचा विचार जो आहे, देश हिताचा विचार, सर्वांच्या कल्याणाचा विचार, ऐसे राष्ट्रहितचिंतक परमपूज्य संत शिरोमणी आचार्य भगवान विद्यासागरजी महामनीराज यांच्या प्रतिमेपुढं या ठिकाणी दीपक प्रज्वलन करण्यासाठी मी निमंत्रित करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयजी जैन आलेले आहेत. हिंगणघाट निवासी अंतरिक्ष पाठनाथ अतिशय क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक शरद फी कांबळे महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक या ठिकाणी आलेले आहेत. त्याचे समन्वयक माननीय नागपुरे साहेब पण मला सांगितले 4 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. कारण आज सगळे अधिकारी तहसीलदारांचा पण मगाशी फोन झाला. सगळेजण म्हटले आम्ही सगळे कलेक्टरांच्या मिटिंगमध्ये आहोत आणि मिटिंग 3:30 वाजता साधारण संपेल आणि त्याच्यानंतर आम्ही येण्याचा प्रयत्न करतो असे सगळ्यांनी बोलल्यात. वास्तविक कलेक्टर मॅडमनी सुद्धा सांगितलं माझी मिटिंग जर लवकर झालं आणि मला वेळेत झालं तर मी पण आज हातमागाच्या दिवसाच्या निमित्तानं तुमच्या हातमार्गाला व्हिजिट करून जाते असं मॅडमनी पण बोललेलं आहे. बघूया आता कुठं कोण कोण येतात. त्याचबरोबर शरदजी कांबळे, मधुकरजी गवई महाराष्ट्र विकास महिला आर्थिक विकास महामंडळाचे हे माविमचे मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आमचे स्थानिक पत्रकार माननीय गजाननजी देशमुख, गोपालजी भालेराव या सर्वांनी यावं आणि या ठिकाणी आज दीपक प्रज्वलन करावं अशी मी त्यांना. विशनजी महाजन, त्याचबरोबर रोकडे वकील साहेब,